राम राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आता गहू पिकाला आपण कितव्या पाण्याला व कोणते विद्रावे खत किंवा खत वापरावे की जेणेकरून आपला गहू हा कलरबाज होईल व ठोकर होईल मित्रांनो. तर मित्रांनो, आता याचा अंदाज आपल्याला पाण्यावरती लावणार येणार नाही मित्रांनो, कारण बऱ्याच जणांच्या जमिनी हलक्या आहेत, कोणाच्या प्युअर काळीच्या आहेत. तर मित्रांनो, कोणाला पाणी कमी लागते तर कोणाला जास्त लागते. तर मित्रांनो, आता आपण याचा अंदाज गव्हाच्या स्थितीनुसार जाणून घेऊयात. तर मित्रांनो, आपण जर विद्राव्य खताचा जर वापर करत असेल तर ज्यावेळेस काय आपल्या लोंबूट लागलेल्या असं म्हणजे ओंबी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या गव्हाचे दाणे बनायला सुरुवात होती की नाही, त्यावेळेस आपण विद्राव्य जर खताचा वापर करायचा असल्या तर पोटॅशचा किंवा पोटॅबोरचा वापर करू शकतो मित्रांनो. पोटॅबोरमध्ये बोरॉन व पोटॅश असते, त्याच्यामुळे आपल्या गव्हाच्या दाण्याला योग्य तो आकार येतो आणि कलरबाजसुद्धा होतो आणि वजनदारसुद्धा होतो. आणि पोटॅश 0050 पोटॅश असते मित्रांनो. आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.